बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। ओबीसी आरक्षणाला जर कोणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा एल्गार आम्ही केलाय, असं ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केलं। ओबीसी समाज सत्तेवर हल्लाबोल करून दावा सांगू शकतो, तसंच या अनुषंगाने येत्या 11 ऑगस्ट रोजी सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले। जरांगे आमदार पाडण्याची जी भाषा करत आहेत, जरांगे हे ज्या समाजातून येतात त्यांची लोकसंख्या बघितली, त्यांचं मतदान बघितलं तर ते 10 ते 12% वरती जास्त नाही आहे। ते जे 32% म्हणतायत ते कुणबी बिणबी सगळे मिळून म्हणतायत ते, पण प्युअर एकंदर मराठा समाज म्हणतात तर 12%पेक्षा जास्त महाराष्ट्रात नाही। पण दुसरीकडे आमची संख्या जी ओबीसी संख्या जी आहे ती 60% आहे, कारण 1931 साली 52% संख्या होती, तर आता ती 60%च्या वरती गेली असतात। आणि आता मुस्लिम ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो आता ओबीसी सोबत जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे। दलित समाजसुद्धा जो आहे तो या ठिकाणी आज ओबीसी सोबत जे आहे ते उतरणार आहे, कारण सगळ्याच सोयीचा जीआरला आदिवासींनी विरोध केलेला आहे, त्याचबरोबर दलित समाजाने सुद्धा त्याला विरोध केलेला आहे, कारण सगळ्यात सोयीचा जीआर जो आहे त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम जो आहे तो फक्त ओबीसीवर होणार नाही आहे, तो शेड्यूल ट्राईबवर सुद्धा होणार आहे, शेड्यूल कास्टवर सुद्धा होणार आहे। आणि म्हणून झेरोळांनी स्वतः ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये झेरोळांनी स्वतः त्याला विरोध केला की हा जीआर जो आहे तो आदिवासींच्या विरोधात जीआर आहे, आणि म्हणून तो होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका आदिवासी नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे। आणि त्यामुळं हा जीआर जो आहे हा जीआर काढणं सरकारची परीक्षा आहे। आम्ही 8.5 लाख त्या ठिकाणी आमचे ऑब्जेक्शन जे आहे त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत, ते जोपर्यंत त्याचा विचार होत नाही आहे तोपर्यंत सरकारला सगळ्या सोयीचा जीआर काढणं तेवढं सोपं नाही। हा घटना बाह्य आहे आणि आम्ही ह्याला घटनात्मक बाह्य असल्यामुळे ह्यांना कोर्टामध्ये सुद्धा आम्ही आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे आमची एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे, एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू आहे, आणि जर जरांगे म्हणतात की ते 50 आमदार आणणार किंवा 288 पाडणार, याची सुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे। जेवढे या ठिकाणी ओबीसीच्या मेजॉरिटी आहे तो महाराष्ट्रामध्ये 60% आणि प्लस दलित आणि मुस्लिम केलं तर 80% होत आहे। त्यामुळं महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार आहे। कारण सांगलीच्या मेळाव्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मेळावे परत सुरू होणार आहेत। त्यामुळे ओबीसी आता पूर्वीसारखं ओबीसी राहिलेलं नाही, त्याला आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव झालेलं आहे, आणि म्हणून आमची अस्तित्वाची लढाई आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे। आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा येत्या 11 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव उपस्थित राहून हा महाएल्गार मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत। या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत। त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे, गोपीचंद पडळकर असणार आहेत, आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके, त्याचप्रमाणे मंगेश ससाणे, त्याचप्रमाणे नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्याचं मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी असतील, आमचे महादेव जानकर असतील, आम्ही पंकजा ताईने बोलवलेलं आहे, त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत। ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत, आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुठेही धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे जरांगे आता 80% मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याची भाषा करताय, दुसरीकडे जो सगळे सोयीचा जीआर आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर 288 आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत, ओबीसी नेत्यांना पाडण्याची भाषा करत आहेत। ह्याला सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही, ह्याला शिवी त्याला शिवी, हे जे सगळं सुरू आहे या सगळ्याला उत्तर म्हणून हा 11 तारखेचा लाखोंच्या संख्येत होणारा महाएल्गार मेळावा आम्ही घेतलेला आहे।